स्ट्राईकवर आहेत नम्रता सोनटक्के. पहिला चेंडू वाईट चेंडू. आणि कॅच ड्रॉप झालेला आहे. कोणती धाव नाही. गोलंदाजी करतायत प्रज्वलिता मुसळे. वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक टाकतायत. आणि स्टंपिंग विकेट पडलेली आहे. स्टंपिंग अतिशय चांगली स्टंपिंग केलेली आहे विकेट किपर. फिल्डरच्या टीम मधला कोणतरी प्लेअरची नाव माहिती असलेला पाठवून द्यायचं इकडे प्लीज. फिल्डिंग टीम. फलंदाजीसाठी गेलेले आहेत अनुष्का बुचडे आणि गोलंदाजी करतायत प्रज्वलिता मुसळे. नॉन स्ट्राईकवर आहेत प्रणिता मुसळे. चांगला फटका आणि एक धाव घेण्यात यश. षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा. बुगड सुपर क्वीन्स एक षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 1 धाव. गोलंदाजीसाठी आलेले आहे प्रांजल धुत्रे. फलंदाजी करतायत बुचडे. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगला फटका आणि 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आलेल्या होत्या. एक वाईड आणि एक रन्स. आणि कमिटी मेंबर्स जरा प्लीज इकडे एक दोन प्लेयर राहा. हा ओके. 12वा 13वा 14वा
चांगला चांगला फटका, पुन्हा एकदा जोरदार फटका आणि 6 धावा. अतिशय चांगली फलंदाजी. पहिलं षटक ज्यावेळी पाहत होतो त्यावेळी फक्त 2च धावा आलेल्या होत्या. दोन चेंडू मध्ये 2 षटकार लगावलेले आहेत. अनुष्का बुचडे पुन्हा एकदा डॉट बॉल. वाईट चेंडू, पुन्हा एकदा जोरदार फटका आणि 1 बाउन्स. 4 धावा. चेंडू पकडण्याचा चांगला प्रयत्न. अतिशय चांगल्या पद्धतीने एफर्ट्स देत आहेत प्लेयर. पहिल्या षटकाची चांगली भरपाई म्हणावी लागेल. पुन्हा एकदा उंच फटका आणि झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण. षटक संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बुगड सुपर क्वीन्स 20 धावा 1 गडी बाद. चांगलं कमबॅक केलेलं आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा झालेल्या होत्या, 1 गडी बाद. आणि आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत तेजश्री मुसळे. फलंदाजी करतायत अनुष्का बुचडे. चांगला चेंडू, कोणतीही धाव नाही. ऑफसाइडच्या दिशेने तडकावलेला चेंडू आणि 4 धावा. आणि धाव संख्या झालेली आहे 24. 24 फॉर 1 विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. बॅटला काही लागलेलं नाही, कोणतीही धाव नाही. 2 चेंडू, कोणतीही धाव नाही.
फुलटॉस पद्धतीचा चेंडू, एक धाव. येस येस, एक धाव डिक्लेअर आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी, फक्त एकच धाव आलेली आहे. फारच बाहेर पडलेला चेंडू, एक अवांतर धावेत भर, वाईट चेंडू. 29 धावा. ओव्हर थ्रोची धाव, चांगला थ्रो मारलेला होता, डायरेक्ट स्टंपवर लागल्यामुळे हातात आलेलं नाही आणि चोरटी धाव घेतलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 30. अतिशय चांगली गोलंदाजी. षटक संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बुगड सुपर क्वीन्स टीमची धावसंख्या झालेली आहे 30 धावा, 1 गडी बाद. चांगली फलंदाजी चालू आहे. तेजश्री मुसळे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. चांगल्या पद्धतीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला, कोणतीही धाव नाही. लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो. लॉंगनच्या दिशेने मारलेला चांगला फटका, एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत मुसळे. स्ट्रेटच्या दिशेने तडकावलेला चेंडू, एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा जोरात मारलेला चेंडू, झेल सुटलेला आहे आणि चोरटी धाव पूर्ण झालेली आहे. षटक संपलेला आहे. 34 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. विनय मुसळे कुठे गेले? थांबू काय? तृप्ती डंबाळ गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 35.
चांगला चेंडू, कोणतीही धाव नाही. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू पायाला लागलेला आहे आणि कोणतीही धाव नाही. अतिशय चांगली गोलंदाजी करतायत तृप्ती डंबाळ. चांगला कव्हर्स मध्ये मारलेला चेंडू आणि त्याच पद्धतीनं चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. एकच धावावर समाधान. धाव संख्या झालेली आहे 36. 6वं षटक सुरू आहे. ब्लॉक होल चेंडू आणि क्लीन बोल्ड. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला काही कळालेलं नाही आणि आता दुसरी विकेट पडलेली आहे. प्रणिता मुसळे क्लीन बोल्ड झालेले आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. वैयक्तिक 6 धावसंख्येवर बाद झालेले आहेत प्रणिता मुसळे आणि आता फलंदाजीसाठी जात आहेत ते प्रतीक्षा उबाळे. आयकॉन प्लेयर प्रतीक्षा उबाळे. चांगला फटका आणि त्यावर एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी 2 धावा पूर्ण. आयकॉन प्लेयर. षटक संपलेला आहे आणि ड्रिंक्स ब्रेक. आयकॉन प्लेयर ज्यावेळी मैदानात फलंदाजीसाठी किंवा गोलंदाजीसाठी जातोय तो हाच फरक पडतोय. एकच्या ठिकाणी 2-2 धावा घेण्यात यश मिळते. आत्ताचा सुरू असलेला सामना बुगड सुपर क्वीन्स विरुद्ध मुसळे वॉरियर्स. बुगड सुपर क्वीन्स या संघाचा 6 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 38 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे आणि अनुष्का बुचडे वैयक्तिक 29 या धावसंख्येवर खेळत आहेत. अतिशय चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. लवकर सामना सुरू करायचा आहे. महिलांनी 2 संघांनी महिला संघ यात सहभागी झालेले आहेत. यामध्ये 3 लीग मॅचेस होणार आहेत. त्यातील ही पहिली लीग मॅच. कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग सत्र 5वे यातील पहिला दिवस. अतिशय
उत्साह प्रत्येक चेहऱ्यावर दिसून येतोय. आणि आता वैयक्तिक पहिलं व संघाचं 7वं षटक घेऊन आलेले आहेत मनीषा मुसळे. एक मिनिट अंपायर. अंपायर या षटकांमध्ये कोणी सिक्स मारला तर विजय मुसळे यांच्याकडून 100 रुपये बक्षीस पारितोषिक आलेलं आहे. लेग साइडच्या दिशेने मारलेला चांगला पटका आणि एकच धाव मिळालेली आहे. आणि आता फलंदाजीसाठी आलेले प्रतीक्षा उबाळे. बघूया आपल्या संघासाठी किती धावाचे योगदान देतात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी मनीषा मुसळे यांची. प्रतीक्षा मुसळे चांगली फलंदाजी करतायत. टप्प्याचा चेंडू डिफेन्स करून खेळून काढलेला आहे, कोणतीही धाव नाही. अतिशय चांगली गोलंदाजी. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे, कोणतीही धाव नाही. अतिशय चांगली गोलंदाजी करतायत मनीषा मुसळे. फक्त एकच धाव आलेली आहे या षटकामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने तडकवलेला चेंडू आणि 2 धावा पूर्ण. या षटकांमध्ये षटक संपलेला आहे आणि या षटकांमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. कोणताही वेळ मिळवता आलेला नाही गोलंदाजाला आणि धाव संख्या झालेली आहे 41 धावा बुगळ सुपर किंग्सच्या. तृप्ती सातपुते गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि चांगला फटका. 4 धावा बुचडे यांचे बॅट मधून आलेला फटका. चांगली फलंदाजी करताय पहिल्यापासून. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, पण 1 धाव डिक्लेअर. धाव संख्या झालेली आहे 46. 8वं षटक सुरू आहे. विजय मुसळे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक षटकाराला. पुन्हा एकदा डॉट बॉल. ब्लॉक बॉल पद्धतीचा चेंडू आणि क्लीन बॉल झालेले आहे. अनुष्का बुचडे.
तृप्ती सातपुते यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू फलंदाजाला काही कळलेला नाही आणि क्लीन बोल्ड झालेले आहे. आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत राधिका बुचडे. अनुष्का बुचडे वैयक्तिक 35 धावा काढलेल्या आहेत. अतिशय चांगली फलंदाजी. संघाचा धावसंख्या झालेली आहे 46, त्यापैकी 35 धावा. अनुष्का बुचडे यांनी काढलेले आहेत आणि अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त वाईडच्या स्वरूपात एकच धाव एक्स्ट्रा आलेली आहे मुसळी वॉरियर्स संघाकडून. फलंदाजी साठी आलेले आहेत राधिका बुचडे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि एक धाव मिळालेली आहे. षटक संपलेला आहे. बुगड सुपर क्वीन्स 8 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 47 धावा. 3 गडी बाद, 47 धावा. कोष्टी समाजातील सर्व महिला मंडळ सर्व समाजाला फारच कौतुक आहे की आपल्या कामातून वेळ काढून त्यांनी सलग 2 महिने सकाळी दुपारी कंटिन्युअस प्रॅक्टिस करून बरेच परिश्रम घेतलेले आहेत दोन्ही टीम संघांनी. तृप्ती डंबाळ वाईट चेंडू अवांतर धावेत भर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू फलंदाजाला काही कळालेलं नाही. कोणतीही धाव नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. एक धाव घेण्यात यशस्वी. वाईट चेंडू एक डिक्लेअर. अवांतर 2 धावा आणि धाव संख्या झालेली आहे 51 धावा. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न. षटक संपलेला आहे. 9 षटकांच्या समाप्तीनंतर बुगड सुपर क्वीन्स धाव संख्या झालेली आहे 51 धावा आणि या इनिंग मधील शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत मनीषा मुसळे. वैयक्तिक दुसरं व संघाचं शेवटचं षटक 10वं षटक घेऊन आलेले आहेत मनीषा मुसळे. एक धाव घेण्यात यशस्वी पहिल्या चेंडूवर आणि आता स्ट्राईकवर आलेले प्रतीक्षा.
पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, कोणती धाव नाही. चांगली गोलंदाजी करतायत मनीषा मुसळे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जोरदार तडकावलेला आहे. चांगली फिल्डिंग आणि एकच धाव. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू आणि एक धाव घेतलेली आहे. लेग बाईज. एक बॉल राहिलेला आहे. या इनिंग मधील शेवटचा चेंडू. फुल टॉस पद्धतीचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि रन नाही ना.
बुगड सुपर क्वीन्स 10 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा झालेल्या आहेत. अंपायर मुसळे वॉरियर्स फलंदाज पाठवून द्यायचा आहे. मुसळे फायटर्स आत्ताचा सुरू असलेला सामना मुसळे फायटर्स विरुद्ध बुगड सुपर क्वीन्स. बुगड सुपर क्वीन्स प्रथम टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 10 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्या करण्यात यश आलेलं आहे. आणि आता फलंदाजीसाठी जात आहेत मुसळे फायटर्स टीम कडून अर्चना मुसळे, फलंदाजीसाठी गेलेले आहेत. अर्चना मुसळे स्ट्रायकर आहेत आणि ज्ञानेश्वरी मेत्रे नॉन स्ट्रायकरला आहेत आणि गोलंदाजी करतायत अन्वी बुगड. वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. प्रथम फलंदाजी करताना बुगड सुपर क्वीन्स 54 धावा केलेल्या होत्या. 60 चेंडू मध्ये 55 धावांची गरज मुसळे फायटर्स या संघाला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग कडे ढकललेला आणि 1 धाव पूर्ण. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतलेली आहे. ज्ञानेश्वरी मैत्री स्ट्राईकवर. डेड बॉल. टप्प्याचा चेंडू जोरदार पूल मारलेला आणि 4 धावा. दुसऱ्या चेंडूवर 4 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 5. जिंकण्यासाठी एकूण 55 धावांची गरज. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि झेल सुटलेला आहे. त्यामध्ये 1 धाव पूर्ण. ओव्हरथ्रोची 1 धाव. अशा 2 धावा मिळालेल्या आहेत. चार धावा.
चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल. वाईट चेंडू. अवांतर धावेत भर. उंच पटकावलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये एक धाव पूर्ण. ओव्हर ओव्हर. अंपायर षटक संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे एक षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे, डगआउट मधून प्लेयरचा OnePlus मोबाईल हरवलेला आहे. जर कोणाला मिळाला असेल त्यांनी कृपया स्टेजकडे जमा करायचा. योग्य ते बक्षीस देण्यात येईल. चांगला फटका. प्रतीक्षा उबाळे गोलंदाजी करतायत. वाईट चेंडू. एक रन डिक्लेअर. 2 धावेत भर. धाव संख्या झालेली आहे 16. पुन्हा एकदा अवांतर धाव. वाईट चेंडू. 17 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू. वाईट चेंडू. एक धाव. डॉट बॉल. एकोणीस धावा झालेले आहेत. एक धाव पूर्ण. 20 धाव संख्या झालेली आहे आणि 4 धावा. ज्ञानेश्वरी मेत्रे यांचे बॅट मधून तिसरा चौकार आलेला आहे. चांगली फलंदाजी. आणि अंपायर डिसिजन क्लीन बोल्ड. यॉर्कर पद्धतीचा चेंडू फलंदाजाला कळाला नाही. चांगली फलंदाजी करू त्यात ज्ञानेश्वरी मेत्रे. वैयक्तिक 16 या धावसंख्येवर बाद झालेले आहेत. त्यामध्ये 3 चौकार मारलेले होते ज्ञानेश्वरी मेत्रे यांनी. एक गडी बाद. 24 धावा फलंदाजीसाठी आलेले आहेत. ते नवीन फलंदाज प्रज्वलिता मुसळे. गोलंदाजीसाठी आलेले आहेत श्वेता मुसळे. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 24 धावा. जिंकण्यासाठी एकूण 55 धावसंख्येची गरज. एक गडी बाद झालेला आहे मुसळे फायटर्स या संघाचा. कृपया प्रेक्षकांनी लक्ष द्यायचं आहे. OnePlus सिरीजचा मोबाईल
खेळाडूंच्या डगआउट मधून दुपारी हरवलेला आहे. जर कोणाला जर सापडलेला असेल तर कृपया त्यांनी स्टेजकडे येऊन जमा करायचा आहे. या षटकामध्ये कोणताही फलंदाज षटकार किंवा चौकार मारला तर सुभाष होगाडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. चांगली धाव. सव्वीस झालेला आहे. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. आणि या षटकांमध्ये कोणीही चौकार किंवा षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे हावळा यांच्याकडून, होगाडे यांच्याकडून. पुन्हा एकदा डॉट बॉल. उंच फटका. षटक संपलेला आहे. या षटकामध्ये जर चौकार किंवा षटकार आला असता तर 501 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं. धाव संख्या झालेली आहे 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाज प्रणिता मुसळे एक धाव पूर्ण. आणि पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्यात यश. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ऑफसाईड त्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. या षटकामध्ये जर विकेट पडली तर विजय मुसळे यांच्याकडून 251 रुपयांचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. बोल्ड किंवा कॅच आउट. कशी जरी विकेट पडली तर 251 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. लोकल पद्धतीचा चेंडू. रनआउटचा चान्स हुकलेला आहे. पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे चेंडू. कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी. लॉकल पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने ढकलून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 33. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. कोल्ड्रिंक्स प्लीज. 5वं षटक सुरू होणार आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर कोल्ड्रिंक्स घेऊन जायचं आहे. राधिका बुचडे
वैयक्तिक पहिलं व संघाचं 5वं षटक घेऊन आलेले आहेत. प्रज्वलिता मुसळे फलंदाजी करतायत आणि ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 35. आणि झेल बाद. विजय मुसळे यांच्याकडून राधिका बुचडे यांना 251 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे त्यांनी विकेट काढल्याबद्दल. नवीन फलंदाज तृप्ती डंबाळ. धाव संख्या झालेली आहे 35 धावा. संघाचं 5वं षटक सुरू आहे. 2 चेंडू मध्ये 2 धावा देऊन 1 विकेट घेतलेली आहे राधिका बुचडे यांनी. स्ट्राईकवर आहेत अर्चना मुसळे, राधिका बुचडे गोलंदाजी करतायत. धाव संख्या झालेली आहे 35. एकूण जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. चांगली गोलंदाजी, कोणतीही धाव नाही. लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने लगावलेला. पुन्हा 1 धाव. यार्कर पद्धतीचा चेंडू, कोणतीही धाव नाही. षटक संपलेला आहे. कोल्ड्रिंक्स 37 धावा झालेल्या आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. आत्ताचा सुरू असलेला सामना मुसळे फायटर्स विरुद्ध बुगड सुपर क्वीन्स. यामध्ये बुगड सुपर क्वीन्स यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली होती आणि 10 षटकांमध्ये 54 धावा केल्या होत्या आणि जिंकण्यासाठी मुसळे फायटर्सला 55 धावांचं टार्गेट दिलं होतं. पाच षटकांमध्ये धाव संख्या झालेली आहे मुसळे फायटर्स यांची 37 धावा. 30 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग 2022 सत्र 5वे. या स्पर्धा पुढच्या रविवारपर्यंत सुरू असणार आहेत. या स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस. अंपायर प्लेयर्स जरा लवकर आवरायचं आहे.
महेश टकले कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. महेश टकले कृपया स्टेज कडे यायचं आहे. विनोरा महेश टकले आहेत काय तिथं? ड्रिंक ब्रेक झालेला आहे. मुसळी फायटर्स या संघाला 30 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. एकूण 55 धावांची गरज जिंकण्यासाठी. 30 चेंडू मध्ये 18 धावा. तृप्ती डंबाळ स्ट्राईकवर आहेत आणि गोलंदाजीसाठी आलेले प्रतीक्षा उबाळे वैयक्तिक दुसरं व संघाचं 6वं षटक घेऊन आलेले आहेत. खेळून काढलेला चेंडू, कोणतीही धाव नाही. फलंदाजाला माहिती आहे 30 चेंडू मध्ये फक्त 18 धावा काढायच्या आहेत. उंच फटका मारलेला आहे आणि झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण. धाव संख्या 38. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि एक धाव. धाव संख्या झालेली आहे 39. स्वीप मारण्याचा प्रयत्न पण बॅटला काय लागले नाही. कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. वाईट चेंडू. अवांतर धाव. षटक संपलेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर मुसळे फायटर्स संघाची धावसंख्या झालेली आहे 40 धावा. या षटकामध्ये फक्त 2च धावा आलेल्या आहेत आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत श्वेता मुसळे वैयक्तिक दुसरं व संघाचं 7वं षटक घेऊन आलेले आहेत. स्ट्राईकवर आहेत अर्चना मुसळे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. आणखीन एक धाव घेतलेली आहे. धाव संख्या 42. वाईट चेंडू. अतिशय चांगल्या पद्धतीचा फटका आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अर्चना मुसळे पहिल्यापासून फलंदाजी करतायत. धाव संख्या झालेली आहे 45. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज.
एक धाव पूर्ण. काढली नाही ना? नाही नाही नाही, आता एक काढली ना. हा, 46 धावा, 2 चेंडू शिल्लक. पुन्हा चांगली गोलंदाजी, कोणतीही धाव नाही, बॅटला काय लागलेलं नाही. षटक संपलेला आहे. 46 धाव संख्या. अठरा चेंडू मध्ये 9 धावांची गरज. स्मिता मुसळे नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं. बोर्ड, क्लीन बोर्ड आणि 251 रुपयाचं पारितोषिक विजय मुसळे यांना. नो, नो बॉल, नो बॉल. नो बॉल. अंपायर कशाचा? ओव्हरस्टेप. कीपर चेंज सांगितलेलं नाही आहे. चांगला फटका, एक धाव पूर्ण. चांगला फटका, एक धाव पूर्ण. धाव संख्या झालेले 49, जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. चांगला फटका, एक धाव पूर्ण. कोणी बॉलर विकेट घेतलं तर 251 रुपयाचं पारितोषिक. वाईट चेंडू, अवांतर धावेत भर. धाव संख्या झालेली आहे 51, जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि झेल बाद. 251 रुपयांचं पारितोषिक स्मिता मुसळे यांना. षटक संपलेला आहे विजय मुसळे यांच्याकडून. स्मिता मुसळे यांना 251 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे विकेट घेतल्याबद्दल विजय मुसळे यांच्याकडून. हो, चांगला फटका, एक धाव पूर्ण.
जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि 1 धाव पूर्ण. फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑफ साइडला मारलेला आणि 1 धाव पूर्ण. स्कोर इक्वल. जिंकण्यासाठी फक्त 1 रनची गरज आहे मुसळे फायटर्स या संघाला. आणि वाईट चेंडू. सामना जिंकलेला आहे मुसळे फायटर्स यांनी. 3 सामन्यांपैकी पहिला सामना जिंकलेला आहे मुसळे फायटर्स यांनी. अतिशय चांगला सामना.